भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणजे CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. पण हा CJI नेमका कसा निवडला जातो, कोलिजियम सिस्टीम म्हणजे काय आणि त्यावर इतका नेहमी वाद का होतो, काही न्यायाधीश रिटायरमेंट नंतर डायरेक्ट राज्यसभेत कसे पोहोचतात आणि सरकारने आणलेला NJSC ॲक्ट नेमका काय होता ज्याला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. न्यायव्यवस्था, राजकारण आणि संविधान यांच्या संगमावर उभे असलेले प्रश्न आज भारतात पुन्हा चर्चेत आहे. चला तर जाणून घेऊया भारताच्या न्यायव्यवस्थेतील त्या सर्वात महत्त्वाच्या आणि वादग्रस्त गोष्टीची पूर्ण कहाणी. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा तुमच्या फॅमिली बरोबर, फ्रेंड्स बरोबर. मित्रांनो, सर्वप्रथम समजून घेऊया चीफ जस्टिस ऑफ इंडिया CJI कोण असतो. भारताच्या संविधानातील आर्टिकल 124 नुसार राष्ट्रपती CJI आणि इतर न्यायाधीशाची नियुक्ती करतात. पण प्रक्रिया काय आहे? भारतात अनेक वर्षापासून एक परंपरा पाळली जाते ज्यानुसार सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश पुढील CJI बनतात. विद्यमान CJI यांच्या रिटायरमेंटच्या काही आठवड्याआधी सेंट्रल लॉ मिनिस्टर याच्याकडे पुढील CJI कोण असावा याबाबत शिफारस मागतात. त्यानंतर विद्यमान CJI वरिष्ठतेच्या तत्वानुसार पुढील न्यायाधीशाचे नाव सुचवतात. ही शिफारस पंतप्रधानाकडे जाते आणि पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देतात. अखेरीस राष्ट्रपती नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी करून नव्या CJIची अधिकृत नियुक्ती करतात. मात्र इतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कोलिजियम सिस्टीम महत्त्वाची भूमिका बजावते. या कोलिजियममध्ये CJI आणि सर्वोच्च न्यायालयातील 4 वरिष्ठ न्यायाधीश असतात. हे 5 जण एकत्र बसून न्यायाधीशांची नावे ठरवतात आणि सरकारकडे शिफारस करतात. विशेष म्हणजे कोलिजियम हा शब्द संविधानात कुठेही लिहिलेला नाही. तो सर्वोच्च न्यायालयाच्या विविध ऐतिहासिक निकालातून विकसित झाला आहे. या व्यवस्थेचा मुख्य उद्देश न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे हा आहे, जेणेकरून न्यायाधीशांच्या नियुक्तीत राजकीय इन्व्हॉल्वमेंट कमी राहील. पण मित्रांनो, भारताच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात 2 अशा घटना घडल्या ज्यांनी मोठा वाद निर्माण केला. सामान्य सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीशालाच पुढील CJI बनवले जाते. मात्र 1973 आणि 1977 मध्ये ही परंपरा मोडली गेली. 1973 मध्ये केशवानंद भारती केस हा भारताच्या संविधानातील सर्वात महत्त्वाच्या खटल्यापैकी एक निर्णय आला. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन, मूलभूत रचना सिद्धांत मांडत संसदेला संविधान बदलण्याचा अधिकार आहे, पण संविधानाची मूलभूत रचना बदलता येणार नाही असे सांगितले. हा निर्णय तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारसाठी मोठा धक्का मानला गेला. निकालानंतर वरिष्ठतेनुसार जस्टिस JM शैलज, जस्टिस KS हेगडे आणि जस्टिस AN ग्रोवर यांच्यापैकी कोणीतरी CJI होणे अपेक्षित होते. पण सरकारने त्यांना वगळून 4थ्या क्रमांकावरील जस्टिस AN राय यांची CJI म्हणून नियुक्ती केली. या निर्णयाचा देशभरात मोठा विरोध झाला आणि ज्यांना वगळण्यात आले ते 3 न्यायाधीशांनी निषेध म्हणून राजीनामे दिले. त्यानंतर 1977 मध्ये पुन्हा एकदा सिनियरिटीची परंपरा मोडण्यात आली. एमर्जन्सीच्या काळात झालेल्या प्रसिद्ध ADM जबलपूर केस. मित्रांनो, या केसबद्दल थोडक्यात सांगतो. आणीबाणीच्या काळात अटक झालेल्या लोकांना न्यायालयात जाऊन आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण मागण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न या खटल्यात होता. सुप्रीम कोर्टाने 4-1 बहुमताने हा निर्णय दिला. इमर्जन्सी दरम्यान नागरिकांना हेबियस कॉर्पस याचिका दाखल करता येणार नाही, म्हणजे सरकारच्या अटकेला न्यायालयात आव्हान देता येणार नाही. मात्र जस्टिस HR खन्ना यांनी या निर्णयाला विरोध केला आणि जीवन, वैयक्तिक स्वातंत्र्य हा मूलभूत मानवी अधिकार आहे असे मत मांडले. नंतर मित्रांनो, पुढील CJI होण्याचा हक्क जस्टिस खन्ना यांचाच होता. पण इंदिरा गांधी सरकारने त्यांना वगळून जस्टिस MH बेग यांची चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर जस्टिस HR खन्ना
यांनी राजीनामा दिला। या घटनेनंतर कमिटेड ज्युडिशरी हा शब्द चर्चेत आला। न्यायव्यवस्था सरकारशी कमिटेड नसून संविधानाशी कमिटेड असली पाहिजे। त्यामुळे 1973 आणि 1977 मधील या नियुक्त्या आजही भारतीय न्यायव्यवस्थेत वादग्रस्त घटनांपैकी एक मानल्या जातात। पण आता सिनियरिटी हा नियम जवळजवळ पक्का झाला आहे। मित्रांनो, कोलेजियम सिस्टीम हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल। मित्रांनो, हा शब्द संविधानात लिहिलेला नाही, तर सुप्रीम कोर्टाच्या 3 महत्त्वाच्या निकालामधून विकसित झाला आहे। याला 3 जजेस केसेस म्हणतात। सर्वात पहिला फर्स्ट जजेस केस 1981 मध्ये SP गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया। या निर्णयात सुप्रीम कोर्टाने सांगितलं, न्यायाधीशांच्या नियुक्तीत केंद्र सरकारचं मत अधिक महत्त्वाचं असेल, म्हणजे न्यायव्यवस्थेपेक्षा कार्यपालिकेचा जास्त अधिकार मिळेल। यानंतर आला सेकंड जजेस केस 1993। हा निर्णय भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील मोठा टर्निंग पॉइंट मानला जातो। सुप्रीम कोर्टाने स्वतःचा आधीचा निर्णय बदलत सांगितला, न्यायाधीशांच्या नियुक्तीत CJI यांचं मत सर्वात महत्त्वाचं असेल। या निर्णयातून कोलेजियम सिस्टीमची सुरुवात झाली। सुरुवातीला CJI आणि 2 वरिष्ठ न्यायाधीश मिळून नियुक्तीची शिफारस करत होते। थर्ड जजेस केस 1992 मध्ये राष्ट्रपतींच्या प्रश्नावर सुप्रीम कोर्टाने आणखी स्पष्टता दिली। कोर्टाने सांगितलं, फक्त CJIचा निर्णय पुरेसा नाही, तर CJI सोबत सर्वोच्च न्यायालयातील 4 वरिष्ठ न्यायाधीशांचं महत्त्व घेतलं जाईल। अशा प्रकारे आज 5 सदस्याचं कोलेजियम सिस्टीम तयार झाला। म्हणजेच कोलेजियम सिस्टीम हे संसदेने बनवलेला कायदा नाही, तर सुप्रीम कोर्टाच्या या 3 ऐतिहासिक निर्णयामधून विकसित झालेली व्यवस्था आहे। पण मित्रांनो, कोलेजियम सिस्टीम हे काम कसं करतं? सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी CJI आणि सर्वोच्च वरिष्ठतेचे 4 न्यायाधीश तयार करतात। जेव्हा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मधली एखादी जागा रिक्त होणार असते, तेव्हा कोलेजियम योग्य उमेदवाराच्या नावावर चर्चा करते। उमेदवाराचा न्यायालयीन अनुभव, कामगिरी, प्रामाणिकपणा आणि कायद्यावरील पकड यांचा सखोल अभ्यास केला जातो। त्यानंतर कोलेजियम केंद्र सरकारला शिफारस पाठवते। केंद्र सरकारला काही शंका असल्यास तेही शिफारस पुन्हा एकदा पुनर्विचारासाठी कोलेजियमकडे परत पाठवू शकतात। मात्र कोलेजियमने पुन्हा तेच नाव शिफारस केल्यास केंद्र सरकारला स्वीकारणे बंधनकारक मानले जाते। यामुळे न्यायव्यवस्थेच्या नियुक्त्यांमध्ये कार्यकारी हस्तक्षेप मर्यादित राहतो आणि न्यायपालिकेचे स्वातंत्र्य जपले जाते। त्यामुळे भारताच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत कोलेजियमची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते। पण मग NGC आणायची गरज का पडली? कोलेजियम सिस्टीमवर अनेक वर्षांपासून टीकाही होते, आता पण होते। अनेक लोकांचं मत होतं की न्यायाधीशांची निवड बंद दरवाजा आत होते, प्रक्रियेत पुरेशी पारदर्शकता नाही आणि सामान्य लोकांना किंवा सरकारला त्यात कोणतीही भूमिका नसते। काही वेळा नातेसंबंध, ओळखी आणि गडबाजींचे आरोपही झाले। त्यामुळे न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत अधिक पारदर्शक आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन NJAC ही नवीन व्यवस्था आणण्याचा निर्णय घेतला। 2014 मध्ये संसदेत 99वी घटना दुरुस्ती 99 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मंजूर करून NJAC तयार केला। या आयोगामध्ये एकूण 6 सदस्य असणार होते। CJI, सुप्रीम कोर्टाचे 2 वरिष्ठ न्यायाधीश, सेंट्रल लॉ मिनिस्टर आणि 2 एबिनर पर्सन म्हणजे प्रतिष्ठित व्यक्ती अशी निवड करणारी समिती होती। नंतर मित्रांनो, काही दिवसांमध्ये 16 ऑक्टोबर 2015 रोजी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने 4-1 अशा बहुमताने 99वी घटना दुरुस्ती NJAC एक्ट असंवैधानिक घोषित केले। सरकार को बड़ा झटका लगा है क्योंकि राष्ट्रीय न्यायिक नियुक्ति आयोग को सुप्रीम कोर्ट ने असंवैधानिक करार दिया है। त्यामुळे पुन्हा कोलेजियम सिस्टीम लागू करण्यात आले। मित्रांनो, NJAC कोर्टाने रद्द का केले? सुप्रीम कोर्टाने सांगितलं, भारताच्या संविधानाची एक बेसिक स्ट्रक्चर मूलभूत रचना आहे। संसदेला संविधानात बदल करण्याचा अधिकार आहे, पण ती बेसिक स्ट्रक्चर बदलू शकत नाही। कोर्टाच्या मते ज्युडिशियल इंडिपेंडन्स म्हणजे न्यायपालिकेचे स्वातंत्र्य हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे। कोर्टाला वाटलं यामुळे सरकार किंवा बाहेरील व्यक्ती न्यायाधीशांच्या नियुक्तीवर प्रभाव टाकू शकतात।
त्यामुळे न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अस्तित्व धोक्यात येऊ शकते. म्हणून NJC संविधानाच्या विरुद्ध असल्याचं कोर्टाने सांगितलं. मित्रांनो, आता एक अत्यंत संवेदनशील आणि अनेकदा चर्चेत राहणारा मुद्दा, रिटायरमेंट नंतर काही चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना राज्यसभा, राज्यपाल किंवा इतर सरकारी पदांवर नियुक्ती का दिली जाते? संविधानाच्या आर्टिकल 80 नुसार राष्ट्रपती काही व्यक्तींना त्यांच्या विषय ज्ञान, अनुभव आणि समाजातील योगदानाच्या आधारे राज्यसभेवर नामविशेष करू शकतात. याच तरतुदी अंतर्गत 2020 मध्ये CJI रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. सरकारचे म्हणणे असते, न्यायालयात अनेक वर्षापासून काम केलेल्या व्यक्तीकडे कायदा, संविधान आणि प्रशासन याबाबतचा मोठा अनुभव असतो. त्यामुळे त्यांचे ज्ञान देशांच्या धोरण निर्मितीमध्ये, संसदीय चर्चामध्ये उपयोगी पडू शकते. मात्र या नियुक्त्यांवर मोठ्या प्रमाणात टीकाही होते. टीकाकारांचं म्हणणे आहे, न्यायपालिकेचे सर्वात मोठे बळ म्हणजे तिचे स्वातंत्र्य आणि निष्पक्षता. तर एखाद्या न्यायाधीशाला निवृत्तीनंतर सरकारकडून एखादे पद मिळण्याची शक्यता असेल तर जनतेच्या मनात असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की न्यायपालिकेचे निर्णय पूर्णपणे स्वतंत्र होते का? जरी कोणताही ठोस पुरावा नसला तरी अशा नियुक्त्यांमध्ये न्याय फक्त निष्पक्ष असणे पुरेसे नाही, तर तो निष्पक्ष दिसलाही पाहिजे, असे अनेक कायदे तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे अनेक माजी न्यायाधीश, वकील आणि संविधान तज्ज्ञांनी निवृत्तीनंतर काही वर्षांचा कूलिंग ऑफ पिरियड असावा, म्हणजे न्यायाधीशांना लगेच कोणतीही राजकीय किंवा सरकारी पद स्वीकारता येऊ नये, अशी मागणी वेळोवेळी केली आहे. माझ्या मते न्यायपालिकेवर लोकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी अशा नियुक्तीबाबत अधिक स्पष्ट नियम असणे गरजेचे आहे. कारण सर्वोच्च न्यायालय हे संविधानाचे रक्षक मानले जातात आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर कोणतीही शंका निर्माण होणे लोकशाहीसाठी चांगले नाही. त्यामुळे निवृत्तीनंतरची पदे घ्यावीत की नाही फक्त व्यक्तीचा प्रश्न नसून न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याशी आणि जनतेच्या विश्वासासंबंधित महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणूनच हा मुद्दा आजही भारताच्या न्यायव्यवस्थेत सर्वाधिक चर्चा केले जाणारा विषय मानला जातो. मित्रांनो, कोलिजियन सिस्टीम न्यायव्यवस्थेची स्वातंत्र्य वाचवतो, पण त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. न्यायपालिका ही लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा आणि विश्वासार्ह स्तंभ मानला जातो. सामान्य नागरिकाला जेव्हा शासन, प्रशासन किंवा कोणत्याही शक्तिशाली व्यक्तीविरुद्ध न्याय हवा असतो, त्याची शेवटची आशा न्यायपालिकावरच असते. न्यायाधीशांचे निर्णय, त्यांच्या सार्वजनिक विधाने आणि त्यांची एकूणच भूमिका ही नेहमी निष्पक्ष, संवेदनशील आणि जनतेचा विश्वास वाढवणारी असणे आवश्यक आहे. आजच्या काळात काही न्यायालयीन निरीक्षणे, विधाने सरकारच्या भूमिकेशी जास्त जवळची वाटतात, अशी अनेकदा टीका केली जाते. न्याय फक्त झाला पाहिजे असे नाही, तर न्याय होताना दिसलाही पाहिजे. याशिवाय निवृत्तीनंतर न्यायाधीशांना सरकारकडून राज्यसभा, राज्यपाल किंवा इतर महत्त्वाची पदे दिली जातात. न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याबाबत प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे अनेक तज्ज्ञांच्या मते न्यायाधीश आणि सरकार यांच्यात निवृत्तीनंतर एक स्पष्ट अंतर असणे गरजेचे आहे. शेवटी व्यक्ती कोणतीही असो किंवा सरकार कोणतेही असो, लोकशाही मजबूत राहण्यासाठी न्यायपालिका पूर्णपणे स्वतंत्र, निष्पक्ष आणि जनतेपुढे उत्तरदायी दिसणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. धन्यवाद.